हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण व्हॅलिडेशन्स कंट्रोल ह्याच्याबद्दलची माहिती बघितलेली. त्यामध्ये टाइप्स ऑफ व्हॅलिडेशन्स, कुठल्या कुठल्या टाइपचे व्हॅलिडेटर आहेत ते बघितलेले. त्यानंतर आपल्याला आता ह्या लेक्चरला त्यांचं व्हॅलिडेटर कसे यूज करायचे ते बघायचं आहे. तर पहिला आहे रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर. तर रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर हा काय करतो? इट कंट्रोल इन्श्योर्स दॅट the required field is not empty. It is generally tied to a text box to force input into the text box. Required field validator काय करतं? Required field validator तुम्हाला तुमची जी काही टेक्स्ट फील्ड आहे ती एम्प्टी राहून देत नाही, म्हणजे ती कंपल्सरी त्या ठिकाणी रिक्वायर आहे. जसं की आपण स्टार दाखवतो आणि ती काय असते? कंपल्सरी असते. ते हे काय करतं? तुम्हाला टेक्स्ट बॉक्स मध्ये टेक्स्ट टाकण्यासाठी तुम्हाला ते फोर्स करतं. सो रिक्वायर्ड फील्डचा व्हॅलिडेटरचा हा कोड आहे. ह्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर युअर नेम, इथे काय केले ASP.NET मध्ये टेक्स्ट बॉक्स, रन ॲट सर्व्हर आणि इथे रिक्वायर्ड फील्ड घेतलेला आहे. तुम्ही रिक्वायर्ड फील्ड व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये टूलबॉक्स मधून काय करू शकता? इम्पोर्ट करू शकता. या ठिकाणी टूलबॉक्स इथे गेलात खालती तर व्हॅलिडेशन मध्ये इथे तुम्हाला हे व्हॅलिडेटर्स भेटतील. त्यामध्ये तुम्ही इथे रिक्वायर्ड फील्ड वगैरे असं घेऊ शकता. त्या ठिकाणी हा बॅकएंडला याचा कोड जो आहे तो काय होईल? जनरेट होईल. त्याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. एक्झाम्पल मध्ये कोडिंग मध्ये बघा, इथे फॉर्म आयडी युअर नेम घेतलाय, टेक्स्ट बॉक्स घेतलाय, त्यानंतर रिक्वायर्ड फील्ड हा टॅग घेतलाय. तुम्ही टॅग पण घेऊ शकता या ठिकाणी, डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉपनी इथे घेऊ शकता. टॅग घेतल्यानंतर त्यानंतर रन ॲट सर्व्हर आयडी घेतल्या त्या टॅगचा, रिक्वायर्ड नेम कुठे आहे, त्यानंतर कंट्रोल व्हॅलिडेट टेक्स्ट नेम. कुणाला हा व्हॅलिडेट होणार आहे? तर टेक्स्ट नेम ह्याला तो काय होणार आहे? व्हॅलिडेट होणार आहे. कुणावरती कंट्रोल करणार आहे? तर टेक्स्ट नेम वरती. तुम्हाला ज्यावरती कंट्रोल करायचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर एरर मेसेज काय दाखवायचं तुम्हाला? तर प्लीज एंटर युअर नेम, हा एरर मेसेज आहे. एवढाच काय तो हा टॅग आहे. त्यानंतर काय करायचंय? तुम्हाला एक बटन घ्यायचंय जेणेकरून आपण सबमिट बटन घेत होते. सबमिट बटनला काय करायचंय? बटन सबमिट फॉर्म. ओके, कुठे हा होणार आहे? आयडी काय द्यायचं? बटन सबमिट फॉर्म. टेक्स्ट काय होणार आहे? ओके. बटनला काय इथे या ठिकाणी बटनला काही इव्हेंट दिलेला नाही. बटनचा आपण फक्त इथे या ठिकाणी घेतलं आहे की ASP.NET रन ॲट सर्व्हर आयडी आणि टेक्स्ट काय घेतले? ओके. हे डिझाईन आहे, सिंपल एक्झाम्पल आहे हे ASP.NETचं रिक्वायर्ड फील्डचं. इथे तुम्ही डिबग केल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायला येईल. जर सपोज ही टेक्स्ट फील्ड रिकामी असेल आणि डायरेक्ट जर तुम्ही ओके दाबलात तर इथे काय येईल? प्लीज एंटर युअर नेम, हे काय येणार? या ठिकाणी मेसेज येईल. म्हणजेच काय रिक्वायर आहे ही फील्ड. ही सपोज मी इथे ABC नाव टाकतो आणि ओके केलं तर ते काय होईल? इथे सबमिट होईल. म्हणजे काय इथे इव्हेंट दिलेला नाही पण ते काय होईल? या ठिकाणी एरर कुठला दाखवणार नाही. ओके, तर हे रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटरचा हा कोड आहे आणि हे रिक्वायर्ड फील्डचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे रेंज व्हॅलिडेटर कंट्रोल. रेंज व्हॅलिडेटर कंट्रोल काय करतो? इट व्हेरीफाईज दॅट द इनपुट व्हॅल्यू फॉल्स विदिन अ प्री-डिटरमाइंड रेंज. इट हॅज 3 स्पेसिफिक प्रॉपर्टीज, मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. आता रेंज व्हॅलिडेटर काय करतो? तर तुमचं स्पेसिफाय रेंजमध्ये तो जे काही तुम्ही दिलेला टेक्स्ट ते आहे की नाही. मग तुम्हाला किती मिनिमम 6 पाहिजेत, मॅक्झिमम 12 पाहिजेत, तर त्यानुसार तुम्ही काय करू शकता? म्हणजे त्या ज्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला किती टेक्स्ट पाहिजे ऍड, मग तुम्ही मिनिमम काय काय वेळी हे कुठं यूज होतं? मोस्टली ज्या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकता, ओके, ज्या ठिकाणी युजर नेम, म्हणजे युजर नेम तुम्हाला मिनिमम 6 लेटर्सच पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या रेंज व्हॅलिडेटर देऊन तो तुम्हाला सेट करू शकतो. तुम्ही तो जो काय युजर नेम आहे तो हे डेटाबेसमध्ये डेटा सेट व्हावा ह्यासाठी पण यूज केलं जातं, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर डेटा भेटावा की मिनिमम 6 व्हॅल्यूज पाहिजे, त्यापेक्षा कमी असेल तर तो ऍक्सेप्ट केला जाणार नाही. त्या ठिकाणी हे रेंज व्हॅलिडेटर काय केले जातात? यूज केले जातात. ह्याच्या प्रॉपर्टीज काय? तर टाईप, इट डिफाइन्स द टाईप ऑफ डेटा. द अवेलेबल व्हॅल्यू आर करन्सी, डेट, डबल, इंटिजर, स्ट्रिंग. हे काय त्याचे टाइप्स अवेलेबल्स आहेत डेटा. मिनिमम व्हॅल्यू काय करते? स्पेसिफाय द रेंज, मिनिमम रेंज. मॅक्झिमम व्हॅल्यू स्पेसिफाय द मॅक्झिमम रेंज. सो हे ह्याचं सिंटॅक्स आहे की ASP रेंज व्हॅलिडेटर आयडी घेतलाय, त्यानंतर हे एक्झाम्पल घेतलंय इथे. ओके, आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन बघूया. हे पण तुम्ही
इथे डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप घेऊन काय करू शकता, हे इथून करू शकता. ओके, सो याचं एक्झाम्पल बघूया. याचा सिंटॅक्स हा लक्षात ठेवा की ASP.NET रेंज व्हॅलिडेटर ID RV क्लास रन ॲट सर्व्हर. कंट्रोल कुठे द्यायचं आपल्याला, व्हॅलिडेट ज्या टेक्स्ट बॉक्सचं नाव असेल त्याचं टेक्स्ट बॉक्सचं नाव इथे आपल्याला द्यायचंय. एरर मेसेज काय शो करायचंय तो, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय इथे ती, आणि मिनिमम व्हॅल्यू काय ती आपल्याला काय करायची प्रॉपर्टीज मध्ये द्यायच्या. जसं की रिक्वायर्ड फील्ड मध्ये आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम नव्हतं, फक्त काय होता एरर मेसेज पर्यंत जो काय तो सिंटॅक्स आपल्याला होता. ओके, सो लेट्स सी द एक्झाम्पल. तर एक्झाम्पल बघा तुम्ही, फॉर्म घेतला आपण, फॉर्म ID 1 घेतलाय, त्यामध्ये एज एक घेतलंय, टेक्स्ट बॉक्स घेतलाय, त्याला टेक्स्ट बॉक्सला आयडी दिलाय text1. त्यांचं जे आहे तेच आपण कॉपी पेस्ट एक्झाम्पल केलेलं आहे, इथलं आहे तेच. त्यानंतर रेंज व्हॅलिडेटर घेतलं. रेंज व्हॅलिडेटर घेतल्यानंतर तुम्ही जर ड्रॅग अँड ड्रॉप केला तर तुम्हाला फक्त ह्यामध्ये जे मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती द्यायला लागेल, आणि एरर मेसेज हा आपण इथे चेंज केलेला आहे. त्याचा फॉर कलर एक आपण या ठिकाणी टाकलेला आहे, आणि एरर मेसेज हा काय प्रिंट होणार आहे ऍक्च्युली ते आपण इथे प्रिंट ऑलरेडी केलेला आहे, नॉट व्हॅलिड एज. ओके, तर ते डिझाईन मध्ये आपल्याला हे असं दिसेल. हे जे आहे तुमचं ते रेंज व्हॅलिडेटर आहे. तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी डबल क्लिक करायचंय, आणि डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोडिंग करायचंय. ओके, तर हे आपण रन करून बघूया, डिबग करून बघूया. डिबग केल्यानंतर एंटर एज, एज काय केलं आपण, मिनिमम व्हॅल्यू 18 घेतली आणि मॅक्झिमम 100 घेतले. जर मी इथे 16 टाकली आणि इथे क्लिक केला असं, तर इथे नॉट व्हॅलिड एज हे काय येईल मेसेज इथे शो होईल. आणि जर मी इथे 18च्या वरती टाकली, इथे 25 टाकली सपोज, तर या ठिकाणी कुठलाच एरर येत नाहीये. का? कारण की आपण ही रेंज जी आहे ती प्रॉपर रेंज आहे, तुम्ही मिनिमम आणि मॅक्झिममच्या बरोबर मध्ये आहात. इथे जर 101 टाकून बघूया तर इथे नॉट व्हॅलिड एज येते. का? कारण आपण एज जी आहे ते 100 पर्यंतच घेतलेलं आहे. तर हे होतं रेंज व्हॅलिडेटर कंट्रोल. त्यानंतर आहे ते आहे कम्पेअर व्हॅलिडेटर कंट्रोल. आता कम्पेअर व्हॅलिडेटर कंट्रोल मध्ये, कम्पेअर व्हॅलिडेटर मध्ये इट कंट्रोल काय करतं, इट कम्पेअर अ व्हॅल्यू इन वन कंट्रोल विथ अ फिक्स व्हॅल्यू ऑर द व्हॅल्यू इन अनदर कंट्रोल. इट हॅज द फॉलोइंग स्पेसिफिक प्रॉपर्टीज. कम्पेअर व्हॅल्यू मध्ये काय करतं, व्हॅल्यू तुमची जी काही फिक्स कंट्रोल मध्ये आहे त्याच्याबरोबर काय करतं, तुमची कम्पेअर करतं. हे एक्झाम्पल आपण इथून काढूया आणि कम्पेअर व्हॅलिडेटर काढूया, या ठिकाणी घेऊया. कम्पेअर व्हॅलिडेटर घेताना तुम्हाला ह्या ठिकाणी स्टॉप करायला लागेल, व्हॅलिडेशन मध्ये जायचं. आपण व्हॅलिडेशन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी कम्पेअर व्हॅलिडेटरला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. कम्पेअर व्हॅलिडेटरला डिझाईन मध्ये कम्पेअर व्हॅलिडेटरला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. इथे ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर हे बघा या ठिकाणी कम्पेअर व्हॅलिडेटर आला, या ठिकाणी डबल क्लिक करायचं, या ठिकाणी तुमचा काय होईल, कम्पेअर व्हॅलिडेटरचा जो काय कोड आहे तो काय होईल, ओपन होईल. ह्यानंतर आपल्याला इथे कोडिंग करायचं. तर कम्पेअर व्हॅलिडेटरचं आपण हे एक्झाम्पल घेतोय. ह्या एक्झाम्पल मध्ये दोन टेक्स्ट बॉक्स घेतले. दोन टेक्स्ट बॉक्स मध्ये काय, तर पासवर्ड आपण मॅच, आणि पासवर्ड काय करतो आपण मॅच करून तो काय करतो, कम्पेअर करतो. म्हणजे ह्या फील्ड मध्ये टाकलेला पासवर्ड आणि ह्या फील्ड मध्ये टाकलेला पासवर्ड, दोन्ही पासवर्ड जर सेम असेल तर तुमचं काय होणार, इथे कम्पेअर काय होणार, सक्सेसफुल होणार. म्हणजेच काय, तो फॉर्म सबमिट होईल. अदरवाइज ते होणार नाही. ह्या ठिकाणी काय होईल, एरर दाखवेल की पासवर्ड डज नॉट मॅच. ह्या ठिकाणी दोन टेक्स्ट बॉक्स घेतलेत, पासवर्ड वरी टाईप पासवर्ड हे घेतलं, आणि ह्यांचं कोडिंग जे आहे ते कम्पेअर व्हॅलिडेटर मध्ये हे थोडं डीप मध्ये घेतलेलं आहे, डिटेल कोडिंग घेतलेलं आहे. ओके, फक्त तुम्ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, आणि हे कोडिंग तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी सिंपल आहे, फक्त टेक्स्ट बॉक्स आणि लेबल हे आयडी वगैरे आपण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये घेतलेलं आहे, आणि ह्याचं कम्पेअर व्हॅलिडेटरचा कोड जो आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे की कम्पेअर काय करायचं, आपले पासवर्ड जर मॅच असेल टेक्स्ट बॉक्स 1 आणि टेक्स्ट बॉक्स, कम्पेअर कुठं, टेक्स्ट बॉक्स 2 बरोबर. कम्पेअर कंट्रोल व्हॅलिडेटर कुठं होणार आहे, कंट्रोल कुठं होणार आहे, टेक्स्ट बॉक्स 1, आणि कंट्रोल टू कम्पेअर कुठं होणार आहे, टेक्स्ट बॉक्स 2. जर कम्पेअर असेल तर काय होईल, सक्सेसफुली होईल. अदरवाइज इथे पासवर्ड डज नॉट मॅच हा एरर मेसेज ह्या ठिकाणी दाखवेल. कधी बटन 1 बघा. हे जे आहे ते आपण थोडं इथे रन करून बघूया की ते डिबग केलं म्हणजे ऍक्च्युली कसं वर्किंग होतं हे कळेल. डिबग केल्यानंतर पेज लोड होईल, दोन टेक्स्ट बॉक्स येतील. इथे मी एक पासवर्ड टाकलाय आणि इथे एक टाकला, आणि इथे कम्पेअरला क्लिक केलं तर काय होईल, इथे
फॉर्म सबमिटेड अँड पासवर्ड मॅच. सपोज जर ह्या ठिकाणी मी रिफ्रेश केलं आणि या ठिकाणी वेगवेगळे पासवर्ड टाकले तर या ठिकाणी पासवर्ड डज नॉट मॅच हा मेसेज येईल. ओके, तर हे कम्पेअर व्हॅलिडेटर या ठिकाणी होतं, जो की ASP.NET मधला आहे एक व्हॅलिडेटर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो आहे नेक्स्ट जो आहे व्हॅलिडेटर तो रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर. रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर मध्ये काय होतं, इट अलाउ व्हॅलिडेटिंग द इनपुट टेक्स्ट बाय मॅचिंग अगेन्स्ट अ पॅटर्न ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन. The regular expression is a set in the validation expression property. The following are the tables summarize the commonly used syntax construct for regular expression. रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये तुमचं जे काही इनपुट टाकले तुम्ही ते काय करतं मॅच करतं तुम्ही जो काही पॅटर्न दिलेला आहे रेग्युलर पॅटर्न त्याच्यानुसार. त्याचा जर सिंटॅक्स बघायला गेलात तर ह्यामध्ये रेग्युलर एक्सप्रेशन हे डायरेक्ट तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप घेऊन जसं की बाकीचे घेतले आहेत तसंच तुम्ही इथून रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर इथे घेऊ शकता असं, आणि ह्याला डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही कोडिंगला या ठिकाणी जाल. तर आपण ह्याचा एक्झाम्पल आहे ते बघूया म्हणजे तुम्हाला डीप मध्ये समजेल कसं वर्क होतं ते. कम्पेअर व्हॅलिडेटर मध्ये आपण या ठिकाणी हे जे कोड आहे ते घेतलेलं आहे. ईमेल आयडी घेतलाय, ईमेल आयडी साठी टेक्स्ट बॉक्स घेतला, त्याचा काय टेक्स्ट नंबर ह्या आयडी दिला त्याला. त्यानंतर रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर मध्ये रेग्युलर एक्सप्रेशन त्याचा रनएट सर्व्हर 4 कलर आपण रेड घेतलाय. आयडी जो आहे रेग्युलर एक्सप्रेशनचा आयडी जो आहे तो REX नंबर आहे. तो कुणाला कम्पेअर करणार आहे, कुणावरती कंट्रोल होणार आहे तर ह्या TXT नंबर वरती कंट्रोल होणार आहे. आणि जर एरर असेल तर एरर काय दाखवणार येते, एरर मेसेज प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल ऍड्रेस. आता व्हॅलिडेशन एक्सप्रेशन्स काय आहेत तर ईमेल ऍड्रेस साठी व्हॅलिडेशन्स काय काय असतात तर ह्या ठिकाणी तुमचं काय पाहिजे, या ठिकाणी ऍड्रेस साइन पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर कॉमा पाहिजे शेवटला. तर हे सगळे जे आहेत ते काय एक्सप्रेशन्स जे आहेत ते व्हॅलिडेशन्स ह्यामध्ये असतील तरच काय तर ह्या ठिकाणी तो जो काय ईमेल आयडी आहे तो व्हॅलिड आहे, अदरवाईज तो व्हॅलिड नाही आहे. म्हणजेच काय तुम्ही ह्या ठिकाणी काही कम्पेअर कराय, काही ज्या काही एक्सप्रेशन्स आहेत ते दिलेले आहेत, ह्या एक्सप्रेशन मध्ये जर ते बसत असेल तर तो काय इथे व्हॅलिड आहे. तर ह्यासाठी आपण इथे आयडी घेतला, एक टेक्स्ट बॉक्स घेतलाय, इथे हे कम्पेअर व्हॅलिडेटर घेतला, सॉरी रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर घेतला. तर रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर मध्ये ह्याचं हे जे काही कोडिंग आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. हे कोडिंग केल्यानंतर आपण जर डिबग केला हा या ठिकाणी जर डिबग केलं आणि मी इथे abc@gmail.com घेतलं तर हे काय व्हॅलिड आहे. आणि ह्याला जर मी ऍड्रेस साइन जर काढलं तर या ठिकाणी प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल ऍड्रेस, कारण की ऍड्रेस साइन इज मस्ट कंपल्सरी फॉर द ईमेल ऍड्रेस दॅट इज अ रेंज व्हॅलिडेटर. म्हणजेच काय तुम्ही दिलेली रेंज आहे त्या रेंज मध्ये जर तो असेल तरच ते काय होणार या ठिकाणी कम्पेअर होणार आहे, अदरवाईज ते होणार नाही. ओके, तर हे होतं कम्पेअर व्हॅलिडेटर. त्याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याप्रमाणे तुमचं काय होईल या ठिकाणी समजत जाईल. जर तुम्ही फक्त हे बघितलात आणि काय फक्त लक्षात ठेवलात तर ते लक्षात राहणार नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस केलात, तुम्ही स्वतःहून जर प्रॅक्टिस केला, स्वतःहून जर ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तरच ते काय होतील समजतील तुम्हाला, अदरवाईज होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही कोड करणार तो लिहून ठेवत जा. लिहून ठेवल्यानंतरच तुम्हाला तो समजेल, अदरवाईज ते समजणार नाही. जर लिहून ठेवलात, तुम्ही जर अंडरस्टँड केलात तर समजेल, अदरवाईज ते समजणार नाही हे जे व्हॅलिडेटर आहेत. ओके, सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. त्यानंतर एक कस्टम व्हॅलिडेटर. कस्टम व्हॅलिडेटर काय करतं, इट कंट्रोल अलाउ रायटिंग ऍप्लिकेशन स्पेसिफिक validations routines for both the client side and server side. The client side validation is accomplished through the client validation function property. The client side validation routine should be written in scripting language. तर हे काय करतं, तर कस्टम व्हॅलिडेटर काय करतं, हे तुमचं सर्व्हर साइड आणि क्लायंट साइड ह्या दोन्ही ठिकाणी काय करतं तुमचा कोड मॅच करतं. आणि तो मॅच असेल तर तुमचं काय होणार आहे तिथे जो सबमिट बटन आहे ते किंवा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार, अदरवाईज ते सबमिट होणार नाही. म्हणजे कस्टम व्हॅलिडेटर मध्ये तुम्ही कस्टमली तुम्हाला जे जे व्हॅलिडेशन्स पाहिजे ते तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता आणि तुम्ही काय करू शकता ते कस्टमाइजली सबमिट करू शकता. ओके, हे ह्या ठिकाणी ह्याचा कोड आहे कस्टम व्हॅलिडेटरचा. आणि ह्या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे, कस्टम टेक्स्ट घेतलाय ह्या ठिकाणी. कस्टम व्हॅलिडेटर मध्ये कंट्रोल टू व्हॅलिडेट टेक्स्ट सम, क्लायंट साइड व्हॅलिडेशन फंक्शन, सर्व्हर साइड व्हॅलिडेशन फंक्शन. आता ह्या ठिकाणी
जर तुमचा क्लायंट साइड आणि सर्व्हर साइडला दोन्ही ठिकाणी जर ते कोड मॅच होत असेल किंवा पासवर्ड आपण एक्झाम्पल घेतलं की जे टेक्स्ट आहे ते मॅच होत असेल तरच ते काय होणार आहे, सबमिट होणार आहे. अदरवाईज ते सबमिट होणार नाही. हे ह्या कस्टम व्हॅलिडेटर मध्ये बघितलं जातं. ॲज अ एक्झाम्पल मी परत सांगतो तुम्हाला की आपण सगळे एका फॉर्म मध्ये बघणार आहोत जेणेकरून आपलं इझी जाईल समजायला. त्यानंतर आपण बघतोय ते आहे व्हॅलिडेशन समरी. आता व्हॅलिडेशन समरी हे कुठलं कंट्रोल नाही, पण व्हॅलिडेशन समरी काय आहे तर हे तुमचं जे it is a control that does not perform any validation but show a summary of all error in the page. हे काय करतं, कंट्रोल नाही पण काय करतं, समरी जे काही एरर मेसेज आहेत त्यांची समरी काय करतं इथे डिस्प्ले करतं. ओके, तर ह्यामध्ये फक्त व्हॅलिडेशन्स मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की कम्पेअर व्हॅलिडेटर आहे, त्यानंतर आहे रेंज व्हॅलिडेटर आहे, रिक्वायर फील्ड व्हॅलिडेटर आहे, त्यानंतर कस्टम व्हॅलिडेटर आहेत. हे आता आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर आहेत. ते कशासाठी यूज होतात, का यूज होतात ते आपण बघतोय. कारण की जसं मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला एक्सप्लेनेशन दिलं की हे कशासाठी यूज होतात, तेच आपण काय केलं इथे इम्प्लिमेंट केलेलं आहे एक्झाम्पल मध्ये. ओके, ते तुम्ही फॉर्म मध्ये इम्प्लिमेंट करता ऍक्च्युली आणि त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघता. त्यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे तो कॅलेंडर. कॅलेंडर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट. जर तुम्हाला कॅलेंडर टूल घ्यायचं असेल तर तुम्ही ते कसं घेता, तर तुम्ही ते डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ शकता. आपण एक्झाम्पल डायरेक्ट बघूया. कॅलेंडर टूल हे टूल तुम्ही डिस्प्ले कॅलेंडर डिस्प्ले करण्यासाठी ब्राउझरमध्ये, तर ते त्यासाठी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला कॅलेंडर डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत जे की डिझायनिंगसाठी मोस्टली काय केल्या जातात, यूज केल्या जातात. त्याचं आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला समजेल की इथे डिझाईनमध्ये गेल्यानंतर तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून या ठिकाणी कॅलेंडर टूल असेल ते कॅलेंडर टूल आपण इथे घेऊ शकतो. हे काय करेल, डिस्प्ले करेल कॅलेंडर. ओके, तर हे डिस्प्ले केल्यानंतर ह्याच्या प्रॉपर्टीज मध्ये बघा, प्रॉपर्टीज मध्ये इथे सेल पॅडिंग, सेल स्पेसिंग, इथे बॉर्डर कलर काय पाहिजे तुम्हाला तो तुम्ही घेऊ शकता की बॉर्डरचा कलर कुठला पाहिजे. इथे सपोज रेड घेतला तर हा बॉर्डर कलर झाला या ठिकाणी. हे घेऊया, तर हा कलर, तर बॅक कलर, बॅक कलर नंतर बॉर्डर कलर तुम्ही घेऊ शकता. बॉर्डरला कुठला कलर पाहिजे तर बॉर्डरला इथे ब्लॅक, सपोज इथे रेड घेतला. ओके, तर हे बॉर्डरला या ठिकाणी बाजूचा कलर सेट झालेला आहे. तर हे सगळे प्रॉपर्टीज आहेत ते ऍक्च्युली जास्त करून डिझायनिंगला काय करतात, सेट केल्या जातात डिझायनिंग तुम्हाला करण्यासाठी. ओके, तर त्यासाठी ते तुम्ही काय करता, या ठिकाणी फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे ते. म्हणजे सगळं टूल तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा. आपण या ठिकाणी वेळेअभावी ते एवढं बघू शकत नाही, पण तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, ह्यामध्ये चेंजेस करू शकता. बॉर्डरची विड्थ किती पाहिजे हे सगळे चेंजेस तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि त्या प्रकारे तुमचं ते डिझाईन डिस्प्ले होईल. सेल स्पेसिंग, सेल्स पॅडिंग या ठिकाणी पण मी 2 घेतो म्हणजे सेल पॅडिंग इथे प्रॉपरली होईल. फक्त क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी काय होणार आहे, हा प्रॉपर्टी इथे तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. ओके, हाईट विड्थ किती पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. तर हे सगळे काय, तर ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज तुम्ही नोट्स मधून पण बघू शकता, पण ऍक्च्युली नोट्स मधून बघण्यापेक्षा तुम्ही हे प्रॉपर्टीज इम्प्लिमेंट करा आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला काय होईल इथे समजेल की काय प्रॉपर्टीज ऍक्च्युली इथे आहेत. तर हे कॅलेंडर या ठिकाणी आपण बघतोय. कॅलेंडर मध्ये एक्झाम्पल मध्ये बघूया आपण कॅलेंडर मध्ये काय काय घेऊ शकतो. या ठिकाणी कॅलेंडर मध्ये कॅलेंडरला डबल क्लिक केल्यानंतर मला या कॅलेंडर मध्ये जी मी सिलेक्ट करेन या ठिकाणी डेट, ती डेट या ठिकाणी डिस्प्ले झाली पाहिजे. ओके, त्यासाठी एक सिंपल कोड आहे तो आपण या ठिकाणी घेऊया की ह्यासाठी अगोदर आपण इथे लेबल घेऊया. लेबल काय करेल, ते टेक्स्ट जी तुम्ही डेट घेतली किंवा सिलेक्ट केले ती काय होईल, डेट डिस्प्ले करेल. एक लेबल, हे लेबल जे आहे ते तुमचं एक लेबल. आता डेट तुम्ही दोन प्रकारे डिस्प्ले करू शकता. पहिली म्हणजे तुम्ही लॉंग डेट म्हणजे पूर्ण डेट ही डिस्प्ले करू शकता आणि शॉर्ट डेट ही डिस्प्ले करू शकता. त्यासाठी आपण दोन्ही लेबल घेऊया, लॉंग आणि शॉर्ट डेट डिस्प्ले करण्यासाठी. तर त्यासाठी कोडिंग इथे आपण CS फाईल डबल क्लिक केल्यानंतर जी काय ओपन होईल फाईल, त्यासाठी आपण इथे लेबल 1 ला आपण इव्हेंट देणार आहोत. लेबल 1 ला आपण काय देणार आहोत, लेबल 1 डॉट टेक्स्ट. काय करेल लेबल 1 डॉट टेक्स्ट कॅलेंडर, जो की कॅलेंडर 1 हा आपला कॅलेंडरचा आयडी आहे, त्याला सिलेक्टेड डेट म्हणजे काय, जी काही डेट आपण सिलेक्ट करणार आहे ती काय होणार आहे या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. सिलेक्टेड डेट टू लॉंग डेट स्ट्रिंग, लॉंग डेट स्ट्रिंगला काय होणार आहे, ती डिस्प्ले होणार आहे. इथे एंटर केलं. कॅलेंडर 1 हे कॅलेंडर 1 चा आयडी
सिलेक्टेड डेट म्हणजे जी डेट तुम्ही सिलेक्ट करणार आहात ती काय होणार, डिस्प्ले होणार आहे शॉर्ट मध्ये. इथे शॉर्ट घेतलंय मी, इथे लॉंग पण तुम्ही घेऊ शकता. टू लॉंग डेट स्ट्रिंग. ओके, तर हे लॉंग डेट स्ट्रिंग साठीच आहे. दुसरं आपण घेतोय ते आपण आता हे आपण रन करून बघूया ऍक्च्युली होतंय का. लेबल 1 जे आहे ते इथे डिबग केलं मी. ओके करा इथे. ओके केल्यानंतर इथे मी डेट सिलेक्ट केली बघा. ती डेट काय झाली, ती लॉंगली प्रिंट झाली. जर इथे 4 केले सिलेक्ट, 4. इथे अगोदर काही डेट नव्हती, कुठलीच डेट नव्हती, फक्त लेबल होतं. आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे ती डेट काय आले, डिस्प्ले झाले. ही झाली लॉंग डेट. जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल, शॉर्ट डेट डिस्प्ले करायची असेल तर सेम कोड तुम्ही लिहू शकता. फक्त तो काय करायचा, इथे आपल्याला शॉर्ट डेट म्हणजेच काय, आपण हे लेबल 2 ला देणार आहोत. लेबल 2 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू कॅलेंडर. हा कॅलेंडरचा आयडी डॉट सिलेक्टेड डेट. ज्या सिलेक्टेड डेट आहे त्याची मला काय पाहिजे, शॉर्ट स्ट्रिंग डिस्प्ले झाली पाहिजे. शॉर्ट मध्ये डेट काय झाली पाहिजे, डिस्प्ले झाली पाहिजे. बघूया होतंय का. दोन्ही आता ह्या ठिकाणी दोन्ही डिस्प्ले होते, म्हणजे लॉंग पण होईल आणि शॉर्ट पण होईल. बघा इथे 3 सप्टेंबर 2020 थर्सडे आणि 3 सप्टेंबर 2020. हे काय आले, शॉर्ट मध्ये प्रिंट झाले आणि ही लॉंग मध्ये प्रिंट झाले. हे झालं एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला डेट मध्ये. तुम्ही डेट मध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसा हा सप्टेंबर वगैरे 2020 आहे ते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये काय करू शकता, डिस्प्ले करू शकता बाय युजिंग द प्रॉपर्टीज. हे एक सांगायचं राहिलं. तुम्हाला संडे मंडे हे जे काही डेज आहेत ते पण तुम्हाला लॉंग पाहिजे शॉर्ट पाहिजे हे सगळं तुम्ही त्या प्रॉपर्टीज मध्ये काय करू शकता, डिस्प्ले करू शकता. त्यानंतर आणखीन एक मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ह्यामधलं, की तुम्ही डेट मध्ये जर आपल्याला करंट डेट पाहिजे डिस्प्ले करायची असेल तर करंट डेट डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करूया, आणखीन एक लेबल घेऊया आणि आपल्याला आजची जी डेट आहे ती काय होईल या ठिकाणी डिस्प्ले होईल. मग त्यासाठी मी आणखीन एक लेबल या ठिकाणी घेतो, लेबल, आणि ह्या लेबलला इथे मी कोड लिहितो लेबल 3. आता लेबल आपल्याला डबल क्लिक नाही करायचं, आपल्याला कुठे करायचं आहे, इव्हेंट कॅलेंडर वरती हे इव्हेंट करायचे सगळे. आणि लेबल वरती आपण काय करणार, फक्त टेक्स्ट काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहोत. कॅलेंडर 1 डॉट टुडे डेट ही काय करायची, आपल्याला प्रिंट करायची. म्हणून टू काय करायचे, आपल्याला लॉंग स्ट्रिंग मध्ये काय करायचे, प्रिंट करायचे टू लॉंग स्ट्रिंग. ते डिबग केल्यानंतर बघा इथे आजची डेट काय होईल, डिस्प्ले होईल. हे बघा इथे मी 4 ला सिलेक्ट केले, 4 लॉंग झाली, 4 शॉर्ट आली आणि ही 24 सप्टेंबर ही आजची डेट ह्या ठिकाणी काय झाले, डिस्प्ले झालेली आहे. तर हे होतं इव्हेंट. तुम्हाला आजची डेट प्रिंट करण्यासाठी तुम्ही काय सिंपल हा कोडिंग आहे. ह्या ठिकाणी कोडिंग दिल्यानंतर कॅलेंडर फक्त टाईप केला त्या ठिकाणी लेबलच्या पुढे. आपण आणखीन एक लेबल घेऊया इथे. तर तुम्हाला इथे कोडिंग सजेस्ट करतं. कॅलेंडर 1 डॉट केलं की या ठिकाणी काय करायचं आपल्याला ते आपण काय करू शकतो, या ठिकाणी फंक्शन घेऊ शकतो. जर मला आज टुडे डेट करायचं तर फक्त मी टुडे इथे टाईप करेन, टुडेज डेट हे काय येईल या ठिकाणी येईल. आणि इथे शॉर्ट स्ट्रिंग लॉंग स्ट्रिंग मध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते घेऊ शकता. हे जे आपण बघितले ते डेट डिस्प्ले करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. सेम जर आणखीन जर तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल, म्हणजे आपण बघतो ना की बर्थ डेट ती सिलेक्ट करतो, त्यानंतर टुडेज डेट आणि त्यामधून काय करू शकतो आपण, डिस्प्ले करू शकतो आपलं एज किती आहे ते. ओके, तर त्यासाठी पण आपण तसं सिंपल प्रोग्रामिंग घेऊ शकतो की ते लेबल 4 घेतलं, त्या लेबलला काय केलं मी इथे एक कोड दिला. काय कोड देणार आहे, तर मी इथे फक्त मायनस करणार आहे. काय मायनस करणार आहे, जी आजची डेट आहे आणि जी सिलेक्ट डेट आहे त्या दोघांना मी काय करणार इथे मायनस करणार. लेबल 4 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू कॅलेंडर 1 इंटू ब्रॅकेट कॅलेंडर 1 डॉट टुडेज डेट मायनस कॅलेंडर 1
डॉट सिलेक्टेड डेज. ह्या दोन डेट जेव्हा मायनस होतील तेव्हा काय होणार आहे आपल्याला, एक जे काय एक्सप्रेशन येईल किंवा जे काय नंबर येतील ते आपली काय असणार आहे, म्हणजे काय ते डिफरन्स असणार आहे. तो डिफरन्स म्हणजेच काय, आपण एज वगैरे आपण साठी तो एक्झाम्पल घेऊ शकतो. टू स्ट्रिंग म्हणजेच काय, जर तुम्ही सिलेक्ट केलात ह्या ठिकाणी आजची डेट आणि तुमचं जे बर्थ डेट ही सिलेक्ट केलात आणि आजची डेट, तर ह्यामध्ये तुमचं काय होईल, ह्या ठिकाणी ऑटोमॅटिक एज काय होईल, डिस्प्ले होईल. तुम्हाला दाखवतो रन करून कसं ते. सिंपल प्रोग्राम टू डिस्प्ले युअर एज. तर ह्या ठिकाणी मी काय केलं, आजची डेट ह्या ठिकाणी सिलेक्ट होईल. ह्या ठिकाणी मी जर सपोज जर आपण बर्थ इयर बघितलं की 2 ऑगस्ट हे बर्थ इयर आहे, आपण सिलेक्ट करूया. 2 ऑगस्टला सिलेक्ट केलं. त्यानंतर ही आजची डेट आहे, ही 2 ऑगस्ट डेट ऑफ बर्थ असेल तुमची, ही शॉर्ट मध्ये आहे, ही आजची डेट आहे. आणि तुमचं जी की डिफरन्स आहे तो ह्या ठिकाणी 784 डेज मध्ये दाखवला आहे. ओके, हा डिफरन्स आहे. तुम्ही डेज मध्ये तुम्ही त्यानंतर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करून ह्यामध्ये इयर्स मध्ये पण काय करू शकता, डिस्प्ले करू शकता. पण सिंपल एक्झाम्पल तुम्हाला डिफरन्स दाखवण्यासाठी मी ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट मायनस करा डेट आणि डेज मध्ये, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ते डिस्प्ले होईल काय जे एज आहे ते 784 डेज हे काय त्याचं एज आहे, किंवा 784 डेज हे काय त्याचा डिफरन्स आहे या दोन डेट्स मधला. ओके, तर हे एक्झाम्पल होतं कॅलेंडरचं आणि हे होतं कॅलेंडर टूल. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक टूल आहे जे या ठिकाणी दिलेलं आहे, ते आहे ऍड रोटेटर. ऍड रोटेटर टूल जे आहे ते टूल कशाला असतं, ते आपण टूल कधी यूज करतो, तर ऍड रोटेटर टूल हे तुम्ही सपोज मला ऍड डिस्प्ले करायचे, ऍड म्हणजेच काय, तुम्हाला सपोज बॅनर डिस्प्ले करायचे. मग ते बॅनर ऍडव्हर्टाइजमेंट असतात, तर ते बॅनर किती असू शकतात, 2 पेक्षा जास्त असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात. बरोबर आहे. म्हणजे काय, एका वेबसाईटला तुम्हाला माहिती आहे की रोटेट होत असतं, किंवा तुम्ही रिफ्रेश केल्यानंतर काय होतं, ते चेंज होतात जे काही इमेजेस असतात ते. म्हणजेच काय, तुम्हाला ते बॅनर डिस्प्ले करायचे. तर मल्टिपल जेव्हा बॅनर किंवा मल्टिपल इमेजेस तुम्हाला रॅन्डमली डिस्प्ले करायचे असतील, तर त्यावेळी तुम्ही हे ऍड रोटेटर टूल जे आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा यूज करू शकता. ऍक्च्युली आपण यूज करून बघूया ते कसं होतं. तर तुम्ही हे ऍड रोटेटर टूल इथून आता हे जे आहे ते काढतो, कॅलेंडर टूल आहे ते इथून ड्रॅग अँड ड्रॉप करून काय करू शकता, घेऊ शकता. आता ऍड रोटेटर टूल घेतल्यानंतर आपल्याला आणखीन एक करायला लागतं की इथे असं सोडून आपल्याला XML फाईल काय करायला लागते, ऍड करायला लागते. XML फाईल का, तर जे आपण कोडिंग करणार आहे ते आपण XML फाईल मध्ये करणार आहे. मग त्यासाठी इथे मी ऍड न्यू आयटम मधून XML फाईल केलेली आहे. इथे जा, राईट क्लिक करा आणि ऍड न्यू आयटमला क्लिक केल्यानंतर इथे XML फाईल जी खालती असेल तिला सिलेक्ट करा आणि इथे ऍड करा. ऍड केल्यानंतर हे XML व्हर्जन आहे त्या ठिकाणी ओपन होईल. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, कोडिंग करायचे. आता XML मधलं तुम्हाला डिफरन्स माहिती असेल, XML आणि HTML मध्ये डिफरन्स काही जास्त नाही. XML आणि HTML मध्ये फक्त डिफरन्स एवढा आहे की HTML मध्ये प्री डिफाईन टॅग्स असतात, XML मध्ये प्री डिफाईन टॅग्स नसतात. ह्यामध्ये तुम्ही जे टॅग्स स्वतःहून डिस्प्ले करता ते टॅग्स काय होतात, ह्या ठिकाणी घेतले जातात. म्हणजे तुम्ही जे टॅग डिफाईन कराल तेच टॅग ह्या ठिकाणी घेऊ शकतो आपण. HTML मध्ये तुम्हाला जे टॅग्स दिलेले आहेत बाय डिफॉल्ट तेच तुम्हाला टॅग घ्यायला लागतात. ह्या ठिकाणी XML मध्ये तुम्ही स्वतःचे टॅग स्वतः काय करू शकता, क्रिएट करू शकता. हा त्याचा ऍडव्हान्टेज हा आहे. तर हे कोडिंग आपण ह्या ठिकाणी घेऊया एक ऍड साठी, आणि हा मी काय करतो इथे पेस्ट करतो. तर ऍडव्हर्टाइजमेंट हा जो XML मधला टॅग आहे तो तुमचा रूट टॅग आपण बोलू शकतो. ओके, रूट टॅग. त्यानंतर ऍड जो टॅग आहे तो तुमचा सब टॅग किंवा आपण त्याचा नंतरचा टॅग जो आहे तो ऍड टॅग आहे. ऍड टॅग ही एक ऍड झाली. ओके, हा बघा ऍडव्हर्टाइजमेंट टॅग घेतला मी या ठिकाणी, हा ऍडव्हर्टाइजमेंट टॅग या ठिकाणी क्लोज झालाय. त्यानंतर मी इथे जर ऍड टॅग घेतला, तर ऍड टॅग इथे बाय डिफॉल्ट क्लोज झालेला आहे. त्यानंतर जर मी इथे इमेज हे बाय डिफॉल्ट मी तयार करतोय टॅग, हे मी टाईप करतोय, आपण जे टाईप करतोय तेच टॅग काय होणार आहे या ठिकाणी XML मध्ये काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. XML हा पॉईंट आपल्याला पुढे जाऊन आहे तो आपण डीप मध्ये बघणार आहोत. पण फक्त लक्षात ठेवा की डिफरन्स HTML मध्ये जे टॅग आहेत ते प्री डिफाईन असतात, XML मध्ये आपण जे टॅग करतो ते तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगने तुम्ही तुमच्या
किंवा प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट नुसार काय करता या ठिकाणी टॅग घेता. ओके, तर हे टॅग्स या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तर हे टॅग तुम्हाला एक्सप्लेन करतो. या ठिकाणी बघा, इमेज URL टॅग जो आहे तो इमेज URL टॅग काय करतो, तुमचं इथे पाथ किंवा तुमची इमेज जी आहे ती काय करतो इथे डिस्प्ले करतो. नेव्हिगेट URL काय करतो, तर तुम्ही इमेजला क्लिक केल्यानंतर कुठली वेबसाईट ओपन होईल तर ह्या ठिकाणी ती लिंक या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे नेव्हिगेट कुठल्या वेबसाईटला होईल, म्हणजे कुठल्या वेबसाईटला इमेजला क्लिक केल्यानंतर जाऊ आपण, तर ते नेव्हिगेट आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. अल्टरनेट टेक्स्ट, जर सपोज तुमचं इमेज ह्या ठिकाणी डिस्प्ले नाही झालं, तर इमेज डिस्प्ले नाही झालं तर तुमचं कुठली अल्टरनेट टेक्स्ट ह्या ठिकाणी होणार आहे डिस्प्ले, तर ती अल्टरनेट टेक्स्ट या ठिकाणी आपण ही दिलेली आहे. म्हणजे सपोज इमेज डिस्प्ले नाही झालं तर जसं की अल्ट टॅग होता HTML मध्ये तोच. त्यानंतर आहे अल्ट टॅग नव्हता, सॉरी, अल्ट जी प्रॉपर्टी होती ती. त्यानंतर इम्प्रेशन इथे 1 गेलं, म्हणजेच काय, तुमचं किती वेळा लोड केल्यानंतर तुमची ती काय होईल इथे डिस्प्ले होईल ऍड. ओके, तर त्यासाठी आपण इम्प्रेशन दिले की इम्प्रेशन काय करतं, एक न्यूमेरिक व्हॅल्यू दॅट इंडिकेट लाईकलीहुड हाऊ ऑफ्टन द ऍड इज डिस्प्ले, किती वेळा ती ऍड डिस्प्ले होईल. 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, जेवढ्या तुम्ही इम्प्रेशन द्याल तेवढ्या टाइम ती काय होणार डिस्प्ले होणार. कीवर्ड काय, तर तुम्हाला कीवर्ड हे एक अंडरस्टँडिंग साठी तुम्ही आपण घेऊ शकता की ह्या इमेजचं काय कीवर्ड आहे, की इथे कम्प्युटर हे कीवर्ड. ओके, द कॅटेगरी ऑफ द ऍड दॅट कॅन बी यूज टू फिल्टर फॉर द स्पेसिफिक ऍड साठी स्पेसिफिक कीवर्ड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर हे त्याचे टॅगचं डिस्क्रिप्शन होतं. त्यानंतर आपण ऍक्च्युली या ठिकाणी ऍड रोटेटर टॅग हा काय करूया, इम्प्लिमेंट करूया. तर ऍड रोटेटर टॅग मध्ये मी काय घेतलं, या ठिकाणी XML ही फाईल घेतलेली आहे. XML फाईल मध्ये या ठिकाणी मी काय करतो, ह्यांचा हा कॉपी पेस्ट केलेला आहे बरोबर. तर हे 3 मी ऍड घेतोय ह्या ठिकाणी, म्हणजे काय होईल अंडरस्टँड होईल आपल्याला. इथे 3, एक दुसरा आणि हा तिसरा, ह्या 3 ऍड झाल्या. तर त्या ऍड साठी आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी ही वेबसाईट पण चेंज करतो, इथे आपण सिंपल google.com घेऊया. google.com तेच आपण काय करूया, या ठिकाणी सगळीकडे पेस्ट करूया. तर इमेजला क्लिक केल्यानंतर ह्या google.com ला काय होईल, क्लिक होईल. त्यानंतर आपण ही इमेज आपल्याला काय करायची ह्या ठिकाणी घ्यायच्यात. इमेज घेण्यासाठी तुम्ही कुठलाही इमेज ह्या ठिकाणी घेऊ शकता. फक्त इमेजला तुम्ही नाव काय देता आणि तुमचं URL हे तुम्हाला काय पाहिजे त्या ठिकाणी एक्सप्लेन पाहिजे किंवा करेक्ट माहिती पाहिजे. मी ते सॅम्पल पिक्चर्स मधून हे जे इमेजेस ते मी इमेज इथे कॉपी पेस्ट करतो आणि इमेज कॉपी पेस्ट केल्यानंतर मी ते इमेज या ठिकाणी आपल्याला वेबसाईटला क्लिक करून, ह्या जो वेबसाईट ह्याला क्लिक करून इथे राईट क्लिक करायचं आणि ह्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचे आहेत हे इमेजेस. तर ह्या ठिकाणी मी हे इमेजेस पेस्ट केलेले आहेत. ह्यांची मी नावं चेंज करतो. ह्या ठिकाणी मी नावं A1 नाव देतो, ह्याला तुम्ही काही नाव देऊ शकता, A2 नाव देऊ शकता, काही देऊ शकता. मी A2 नाव देतो येते आणि ह्याला देतो मी A3 नाव. आपल्याला पेस्ट करायचे हे समजलं असेल, A3 नाव दिलं ह्याला. आता ह्या ठिकाणी मी काय करतो, ही जी नाव आहेत इमेज मध्ये, इमेज URL मध्ये, तर इमेज URL मध्ये मी ते A1 घेतलं. इथे आपल्याला काय करायला लागतील, चेंज करायला लागतील. A2 घेतलं, जेणेकरून तेच इमेज जे आहेत ते आपल्याला काय होतील, डिस्प्ले होतील. A3 घेतलं. ओके, तर हे झालं इथपर्यंत आपले XML फाईल तयार. टॅग्स काय त्याचं डिस्क्रिप्शन समजलं असेल. XML फाईल कशी इम्पोर्ट करायची ते बघितलं आपण. ओके, आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला जर तुम्ही म्हणाल सर आपण XML मध्ये हे ह्यापेक्षा आपण दुसरे घेऊ शकतो का ऍड रोटेटर साठी, तर त्यासाठी तुम्ही ऍड रोटेटर साठी हे दुसरे टॅग घेऊ शकत नाही. कारण की ऍड रोटेटर साठी हेच जे टॅग्स आहेत ते तुम्हाला घ्यायला लागतील. तुम्ही दुसरे टॅग घेऊन चालणार नाही. XML जरी प्रीडिफाईन नसली, टॅग्स त्यामध्ये नसले तरी तुम्हाला ऍड रोटेटर साठी हेच टॅग जे आहेत ते घ्यायला लागतील. अदरवाईज तुम्हाला ते रन होणार नाही. तुम्ही बाकीचं चेंज करू शकता, पण ऍडव्हर्टाइजमेंट ऍड हे टॅग तुम्हाला घ्यायला लागतील, जेणेकरून तुम्हाला पण अंडरस्टँडिंग होईल. आणि एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे टॅग लक्षात ठेवण्यासाठी सगळेच टॅग लक्षात ठेवायची गरज नाही. पूर्ण हा एवढा प्रोग्राम मोठा लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही हा एवढासा स्मॉल प्रोग्राम लक्षात ठेवू शकता आणि त्यातून फक्त आपल्याला काय करायचे हे जेवढे आहेत तेच काय करायचे, कॉपी पेस्ट आपल्याला करायचं. तर हे झालं XML फाईल बद्दल. त्यानंतर आपल्याला आता इथे यायचंय. इथे आल्यानंतर आपण ऍड रोटेटर टूल घेतलेलं आहे ASPX फाईल मध्ये. ते ऍड रोटेटर टूल आपल्याला ह्या ठिकाणी
डेटा सोर्स म्हणून काय करायचं इथे चूज करायचं. इथे न्यू डेटा सोर्सला क्लिक केला तर इथे ही डेटा कॉन्फिगरेशन विझार्ड फाईल ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथे XML ला क्लिक करायचं. XML ला क्लिक केल्यानंतर इथे ओके ला क्लिक करा. त्यानंतर आपण काय करणार आहे, ह्या ठिकाणी ब्राउज करणार आहे. कुठली फाईल ब्राउज करायची आपल्याला, तर XML फाईल जी आपल्या वेबसाईट 21 नावाच्या प्रोजेक्ट मध्ये आहे. ही XML फाईल इथे ओके केली मी. त्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं, इथे ओके करायचं आहे, कारण की आपण XML फाईल कॉन्फिगर करतोय जेणेकरून ऍड रोटेटरला कळेल की ही XML फाईल वरती आपल्याला काय करायचंय, वर्क करायचं. ओके, त्यासाठी आपण ही फाईल काय केली, इथे कॉन्फिगर केली. जसं की आपण इव्हेंट देत होतो तसंच आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फक्त कॉन्फिगर करायची आहे. तर मी कॉन्फिगर केली. त्यानंतर आपण काय करूया, सिंपली आपण इथे काय करूया, हे बघूया काहीतरी एरर येतोय. लेबल 1 लेबल 2. आता हा लेबल 1 लेबल 2 आपण हे CS फाईल घेतली आहे डॉट, तर ती आपल्याला काय करायला लागेल, अगोदरच्या प्रोजेक्टसाठी घेतली ती आपल्याला काय करायला लागेल, इथून काढायला लागेल. परत डिबग करूया. तर ह्या ठिकाणी हा काय झालाय, रन झालेला आहे. या ठिकाणी बघा ही एक इमेज आलेली आहे. इथे मी रिफ्रेश केलं, दुसरी इमेज आली. इथे रिफ्रेश केलं तर काय, तिसरी इमेज आली. म्हणजेच काय, हे बॅनर्स तुम्ही काय करू शकता, जसं जसं म्हणजे तुम्ही बघत असाल वेबसाईटला आपण रिफ्रेश करतो तेव्हा काय होते, ती ऍड चेंज होते, बरोबर आहे. तर ते ह्या ठिकाणी ह्या इव्हेंट्स मधून काय होत असतं. अशा ठिकाणी अशा प्रकारे ते काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. ऍड रोटेटर टूलचं काम तुम्हाला समजलं असेल, ते कसं घ्यायचं ते तुम्हाला समजलं असेल, आणि त्यामध्ये XML फाईल कशी ऍड करायची, त्यानंतर ऍड रोटेटर मध्ये XML फाईल कशी ऍड करायची, सिंपल आहे. तुम्हाला इथे क्लिक करून तुम्ही काय करू शकता, इथे कॉन्फिगरला क्लिक केल्यानंतर इथून काय करू शकता, ती कॉन्फिगर करू शकता, इम्पोर्ट करू शकता. ओके, तर हे होतं ऍड रोटेटर टूल. आज आपण व्हॅलिडेशन कंट्रोल ते बघितलं. व्हॅलिडेशन कंट्रोलचं आपल्याला एक्झाम्पल परत एकदा बघायचं, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की फक्त व्हॅलिडेशन कंट्रोलसाठी, आणि ते एक्झाम्पल सगळे त्या ठिकाणी डिस्प्ले होतील. तर ते आपण बघितले, त्याचं स्मॉल स्मॉल एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, काय घेतलेले आहेत, कसं घेतलेलं आहे ते बघितलेले आहे. त्यानंतर आपण बघितलं कॅलेंडर टूल, आणि त्यानंतर बघितलेलं आहे आपण ऍड रोटेटर टूल. तर हे जे आहेत, तर आज आपण बघितलेलं आहे. एकदा रिवाइज करा, पूर्णपणे रीड करा, जेणेकरून तुम्हाला समजेल. एक्झामच्या दृष्टीने हे पॉइंट्स काय इम्पॉर्टंट आहेत. तर हे होते आजचे पॉइंट्स, ज्यामध्ये व्हॅलिडेशन्स, त्यानंतर कॅलेंडर आणि ऍड रोटेटर हे आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.